अरे फ्रेश बसा बरं जरा, असं ताट बसा बरं, टाळी वगैरे वाजवत चला बरं जरा, का भुका लागले ते नाही ना. प्रसन्न बसा जरा हसून खेळून. अहो एक माझ्या कीर्तन हसतच नव्हतो, टाळी वाजवणं विठ्ठल म्हणे ना. म्हणलं का टाळी वाजवणं, ते मला माझ्यावर कर्ज आहे, मग आम्ही फेडाव का काय. बोमलत फिरला मूर्खा, येतात किती जाते तिथे हिशोब ठेवू ना. 10 कमन 5 खर्च करा, होईन का कर्ज. 10 कमी तो इच्छिप येतो बिस्लरी पिणं म्हणल्या दुसऱ्या ध्यानात येत. माझी मनापासून प्रार्थना आहे, वाघापूर मध्ये तर कुणाच कर्ज नसा. नसन बी नाव बी वाघापूर आणि माणसं बी वाघासारखेच आहे, त्याच्यामुळे तर एवढा सुंदर सोहळा आहे. आणि जरी एखाद्या असलं कर्ज तरी टेन्शन घ्यायचं नाही. होऊन दे कर्ज, ज्याच्यावर कर्ज तेवच खरा मर्द. तो कर्जावाल्याने तर टाळ्याच वाजवल्या. ती म्हणते ना, आताशी का आधार देणारा महाराज भेटला, नाहीतरी आधारच महत्वाचा आहे. होऊन दे कर्ज, फिटलं तर फिटलं, निमार्द पोरगा आहे ना मर्द, परत भरायचं, अर्ज काढायचं कर्ज, पण प्रसन्न बसायचं विठ्ठल. तुम्ही कृपण आहे, कृपण. कृपण या शब्दाचा अर्थ चिकट. आणि समाजात बी काय काय तशी माणसं असतात बरं, पैसा लय असो पण देण्याची दानत नसते. इस्तरी करून एक जण रस्त्यावर उभा होता. साहेब भिकारी आला, भाकर तुकडा द्या. साहेब म्हणले निघ, देणारच नाही. रुपया 2 निघ. भिकारी म्हणला भाकर तुकडा, सदरा एखादा फाट, निघ. आल्या का. भिकारी म्हणला रुपया नाही, सदरा नाही, तुकडा नाही, मग हिथं कशाला थांबलाय, चल की माझ्या संग भीक मागाय, 50 तुला 50 मला. अहो आहे मारणाचा पण दानत नाही ना. एक जणांनी गावात भजनी मंडळाला पंखा दिला आणि वारकऱ्याने भजन सुरू केले की वारकरी पंखा लावायचे, ते पळत त्याचं आणि पंख्याचं बटन बंद करायचं. भजनी म्हणले काढून नी, पण आम्हाला त्रास देऊ नको. का बंद करतो म्हणला, मी पंखा दिला आणि पंख्यावर माझं नाव टाकले, आणि पंखा फिरल्या लोकांना माझं नाव दिसत नाही, मग मी दिलाच कशाला, नावासाठी. काय माणसाचं दानन काय तारा. एकदा देऊच नका, आणि दिलं तर परत अपेक्षा तरी करू नका. विडल लय चिकट असतात काय काय. एक जणाच्या एका कंगव्याचा एक दात बोला, कंगव्याचा एक दात मोडला. दात असतात ना कंगव्या, एक मोडला. जनरल स्टोअर मध्ये गेलं, मला नवीन द्या. मित्र मला नवीन का घेतो म्हणला, माझ्या कांगव्याचा एक दात मोडला. अरे मला एकच मोडला, नवीन का घेतो. मला एकच मोडला पण शेवटचाच राहिला होता. म्हणजे कांगव्याला एक दात राहीपर्यंत जेव्हा भांग पडतं ते किती चिकट. त्याला म्हणा घे बरं माऊली पटाडी, तर सौजन्य ती जागेवर मरण. अरे ही वाघाच्या काळजाची माणसं लागतात. अन्नदान ज्ञानदान महाराज मंडळींचं सौजन्य गेलंय, कुणाचं काम नसते. त्याला उदार अंतकरणाची माणसं असावी लागतात, आणि अशी माणसं आपल्या गावामध्ये आहेत. किती 9-10 दिवसात सप्ताह दिसतोय बरं. 9 दिवसाचा सप्ताह केलाय मायबाप आपण. आणि एक वाक्य सांगतो, त्यासाठी उदार अंत. चिकट माणसाचं काम आवलंच काय काय चिकट असतात. आमच्या गावाकडे एक म्हातारे अति चिकट, एकच धोतार फाटलं तरी घालते. ती त्या धोताराला दंड घालतं. दंड माहिती का. हा, त्याला शिवण्याची विशिष्ट पद्धत आहे, जुन्या महिलांना माहित असेल. त्याला दंड म्हणते. दंड घातलेला धोतार फाटताना म्हणलं दी टाकून. हा, त्याचा बरमोडा शिवला त्याने. म्हणजे धोताराचा बरमोडा शिवला पण टाकून नाही दिला. बरमोडा फाटत आला, मला टाकून दे. गाडीच्या काचा पुसायचं, मी मला फडकं फाटत आलं, दिनात टाकून. त्याची त्याने बंब पेटवायचं. मी मला आता तर राग झाली, दिनात टाकून ते राग गोळा करायचा आणि राखाने दात घासायचं. इतकी चिकट माणसं म्हणल्यावर कसं जमणार आहे बाबा. किती वेळ असते. 5 मिनिटं. बरं बरं. काय तुका म्हणे सत्य कर्म व्हावे सहाय्य, घातली या भय नरका जाणे. त्यामुळे सत्य कर्माला सहाय्य करताना कधी आयुष्यामध्ये माग राहू नये. विडल देवा तू उदार नाही, तू अगोदर घेतो आणि नंतर देतो. त्याच्यामुळे आमची इच्छा तू पूर्ण करू शकत नाही. देव म्हणतात तू को बरे असं बोलू नका. मी आतापर्यंत बऱ्याच जणांना बऱ्याच गोष्टी दिल्यात. काय दिलंय म्हणे. बिभीषणाला लंका दिली. आता खरं सांगा, देवानं बिभीषणाला लंका दिली. लंका कोणाची होती. रावण. लहान मुलं. लंका कोणाची. रावणाची. दिली कोणाला. बिभीषणा. अहो माग पुढं भावाच्या वाटण्या झाल्या असते तर निमे आलीच असते ना. तुम्ही काय उपकार केला का देऊन. विठ्ठल. बिभीषणा तर सांगू नका म्हणले, आम्हाला तुमचा सगळा इतिहास माहिती. सुदामाला काय. सुदामाला बी काय दिलं आमचं सगळं माहिती. तुम्ही काहीच दिलं नाही. अगोदर सुदाम देवाचे तुम्ही पोहे घेतले आणि नंतर दिले. हे सुदाम देवाचे फके मारी कोरडे. सुदाम देवाचे पोहे अगोदर खाल्ले आणि नंतर. आणि सुदाम देवाला ऐका,
सोन्याची नगरी देवानं दिलेली नाही. चरित्र नीट ऐका. अहो देव इतका चिकट आहे. सुदामजी राहायला आल्यावर देवाने स्वतःचे कपडे दिले ते सुदामाला. तर घरी जाताना देवाने कपडे सुद्धा काढून घेतली. सुदामा, ती राजाची कपडे काढून ठेव बाबा, लोक तुला परत या देवाने करते. तसं करू नको. कपडे सुद्धा द्याय ना इतका तर देव चिकट आहे. मग सोन्याची नगरी कोणी दिली? लक्ष्मीनं दिली. लक्ष्मीला रुक्मिणीला दया आली आणि आले तर म्हणले तुमचं औक्षण करते. औक्षण केलं, गंध लावला. हात कुणाचा आहे? लक्ष्मीचा हात आहे. इकडं गंध, आता दाबून गंध लावला, कर्मरेषा बदलली. इकडं गंध आणि तिकडं सोन्याची नगरी संगच भेटवलं. सुदामजीला सोन्याची नगरी देवानं दिली ना लक्ष्मीने दिली. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, पाय लक्ष्मीचे हाती. लक्ष्मीला दया आली, गण लावला आणि तिकडे सोन्याची नगरी झाली. हे महिलांचं अंतःकरण आहे. बड्डेला वगैरे जरी कोण महिला गेल्या ना, मोकळ्या हाताने जाणार नाही. आणि आपलं वर तोंड गेला आपला मोकळा. त्यांचं तसं नाही. ते पार्लेजीचा पुडा का होईना येणारच, 10ची नोट का होईना हातावर टिकवणार. ती महिलांची एक परंपराच आहे. लक्ष्मीपासून आलेला माणूस तसा जाऊन द्यायचा नाही. वरमय माय बाप, स्त्री शक्ती काय सामान्य का? पाय लक्ष्मीचे हात. आणि तुम्ही साक्षात लक्ष्मी आहात. आणि शेतकऱ्याची बायको तर साक्षात लक्ष्मी. तो म्हणतात शेतकऱ्याची लक्ष्मी नोकरदाराची कोण आहे? ती सरस्वती. बिचाऱ्या सगळ्या चांगल्याच असतात, पण शेतकऱ्याच्या बायको इतकी सहनशीलता बाकीच्यांमध्ये नाही. लयच काम करते हो. आणि मानाची अपेक्षा नाही. शेतकऱ्याच्या नवरा बायकोची भांडणं होत नाही. चुकून झाली नवऱ्याने ठोका टाकू त्या, फुसफुस करते, रुसून जाती, दहारा काढाय परत माघारी. शेजारीने म्हणली तू आवाज देऊ मॉनिटर जरा, 2 महिने येणार नव्हती, 2 तासात कसं आले म्हणजे. त्यांचं ऐकून का दुधाचं नुकसान करू का? मग मर कर काम. सुट्ट्यात बोलल्याशिवाय तर राहत नाही. आपल्या जी कडक टोप्यात नाही हे ह्यांच्या जीवावर आहेत. कधीतरी महिलांचा जरा आभार माना. महिलांनी टाळ्यात वाजवल्या. आणि सत्यच आहे, महिलांवर टीका करण्याचा अधिकार कुणाचाच नाही. महाराजांचा नाही, समाज प्रबोधन करणाऱ्यांचा नाही, कुणाचाच नाही. मातृशक्ती काय सामान्य आहे का? करतेत काय काय टीका महिलांवर, की महिलांना जर एखादी गोष्ट सांगितली, ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही, लगेच पुढे त्या सांगून टाकतात त्यांच्या पोटात काही राहत नाही. ऐका, अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काही राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्याला जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं, मग जन्माला यावं लागलं. अहो देव जरी असेल तरी काय डायरेक्ट अवताराला आला का? आधी देवकी मातेच्या कुशीचा आधार घ्यावा लागला ना. आणि प्रभू रामचंद्राने सुद्धा कौशल्य मातेकडे विनंती केली की तुमची कुश 9 महिन्यासाठी मला देताल का? ही स्त्री शक्तीची ताकद आहे. सगळ्या क्षेत्रात महिला टॉपल्यासाठी, गायक, वादक, IPS, फॅकल्टी, प्रांत, आमदार, खासदार, पंतप्रधान, राष्ट्रपती सुद्धा महिला. द्रौपदी मुर्मू. ऐका ना, देश तुमच्या ताब्यात आहे. त्याच्यामुळे मुलीला कमी समजू नका. मुलीला जगू द्या मुलाच्या समान. वाचवा मुलीचा प्राण. मुलगीच आहे भारतीय संस्कृतीची शान. अरे मुलगीच ठेवते आई बाबाच्या कष्टाची जाण. म्हणून मुलीच्याच पोटी जन्माला येतील श्रीकृष्ण भगवान. देव येईल, पण अगोदर मातात आली पाहिजे ना. आणि लोक का मनामध्ये अजून तसा संशय ठेवतात हेच मला कळत नाही हो. मुला मुलीत भेदभाव करायचा नाही. परवा एका गावात कीर्तन गेलो, एक जण जोडीने माझ्या पाया पडायला, पाया पडला ना 1000 रुपये दिलं. मी म्हणलं नको नको नको, ते मला असून द्या असून द्या, मला घ्यायचंच होतं. आणि जे नको म्हणतात त्यांना घ्यायचंच असतं. एखादा म्हणलं ना माझा नको सत्कार, त्याला पहिला गुतवायचा म्हणजे परत व्हाय करीत नाही. ही सिस्टीमच असते समाजकारणात, राजकारणात. आता मी म्हणलं नको, टाकलं खिशात नको म्हणून. ते मला महाराज ही माझी मिसेस आहे. मी म्हणलं छान आहे तुमचा लक्ष्मी नारायणाचा जोडा, आनंदानं संसार करते. मला महाराज तुम्हाला 1000 दिल्यात, ही माझी मिसेस आहे, हिला 9वा महिना. मग सांगा ना पोरगा होईन का पोरगी? मग मला कळलं 1000 कशासाठी दिल्यात. आता मुलगा आणि मुलगी मला कळत असल्या मी रोज 2 गाव फिरलो असतो का? मी तर्क काढला, विचारतोय म्हणजे पोराचीच अपेक्षा. मी मला 100% पोरगाच होणार. त्याने बाह्याच मागं सरल्या, पोरगा नाही झाल्या. मी मला पोरगी नक्की होणार. मुलगी जेवढी इज्जत जपती तेवढा मुलगा जपत नाही. घरात पाहुणा आलं, चहाला दूध नसू द्या, मुलाला दूध आणायला वा, 5 रुपयाचा ठोकळा, पोरगी मुठी दाबते, फुलपात्र वणीच्या खाली जागते, मागून जाती, मागच्या दरवाजाने चहा पाजून पाहुणा रिटर्न. आईला तिळ मात्र टेन्शन नाही. मुलीची क्वालिटी. पोराला बरं दूध आणायला, ती तांब्यात ठोकळा टाकणं, पाहुणा पुन्हा हल्ली तर दूध आणा निघाला. अरे बेंजेतला खुळखुळा वाजवतो का काय, 10 काटा दूध बोबाटाच कसा करतो. शाळा भरली, बापाने विचारलं ताईला, ताई किती वह्या लागतात? पप्पा 7, जास्त वह्या आणू नका. पैसे कमी असतील तर 6च आणा, विषय भागवते, काळजी करू नका. मुलगी पोराला विचारून द्या, इकडे तुला किती वह्या? मला आणा 22. काय शियाळा पेटवायची काय?
20 वयाचा काय करतो रे, पुढून तर काय लिहित नाही, मागूनच लिहितो, ह्याचे नाव काढ त्याचे नाव. तुझा अभ्यास कोणच्या कंपनीचा आहे बा? ते असले मूर्ख पोर आहेत. बाप जर उपाशी झोपला ना, मुलगीच पळत येणार, बाबा जेवून घ्या, तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवणार नाही. किती जेवळ आहे मुलगी. पोरग तसं नाही, खिडकीतून बघतो झोपलंय का म्हातारं, पडून द्या आता आपण मस्तपैकी चोपू म्हणला. आता काय पोर हे असली तर. त्याच्यामुळं मुलीला समान किंमत द्या. प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी क्रांती केली. मुलगी आपल्या पोटी असावी, पण कशी असावी, हो. त्याच्यामुळे भेदभाव करू नका. मुलगी ही लक्ष्मीचं प्रतीक आहे. पाय लक्ष्मीचे हाती समोर नाव. आणि लक्ष्मीनं गंध लावल्यानंतर सुदामदेवाची कर्मरेषा बदलली. तुकोबारे म्हणतात, देवा सुदामाला सोन्याची नगरी लक्ष्मीने दिली, तुम्ही दिलं नाही, आता बोला तुम्ही कोणाला काय दिलं. अशा अनेक फायली ओपन केल्या. देव म्हणले, तुकोबारे मागचं काढू नका, आता मी तुम्हाला प्रसन्न आहे. पवित्र एकादशीचा दिवस आहे. 8 पिढ्या तुमचे पंढरपूरच्या वारीच्या सेवेचं ओझं माझ्या डोक्यावर झाले. ओझं कमी करण्यासाठी तुमच्या अंतकरणात जी इच्छा असेल ती मी पूर्ण करणार, फक्त तुम्ही मागा. मग तुकोबाराय म्हणतात, अंतकरणामध्ये उदारता असेल आणि मनकटामध्ये देण्याचे दानत असेल तर माझी एकच इच्छा आहे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबारायने देवापुढं आपलं मनोगत प्रगट केलं. मागणी ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. नीट ऐका शब्द आता. मागणे ते एकच मागणी, तुझं प्रती तुझ्याकडं आहे, देशील तरी पाहे पण देऊ शकतोस का. ऐका, देऊ शकतोस का या शब्दानं देवाच्या शक्तीला सुद्धा चॅलेंज दिलंय. वाक्या जगाला देतो त्याला देव म्हणतात. करतो अन्यथा करतो शक्ती ज्याच्या ताब्यात. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या जयापासून सकळ महे, वृक्षाचे पण हाले ज्याची सत्ता. एवढा अधिकार ज्या भगवंताचा आहे, त्या देवाला चॅलेंज देऊ शकतोस का. बघ बरं का, परत म्हणायचं नाही इच्छा पूर्ण करू शकत नाही. अगोदरच तुकोबाराने बांधून घेतलंय. अख्खं पूर्ण पहिलं चरण संपलं, पण मागणीच नाही. कुठं मागणी पहिल्या चरणात. मागणी ते एक तुझं प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. मागणीच कुठं ह्याच्यात, मागणीच नाही. पहिल्या चरणात फक्त वातावरण निर्मिती. कोणतंही क्षेत्र असू द्या, वातावरण निर्मितीला किंमत आहे. हे राजकारण हे काय माहोल असतो, फक्त 2-3 महिन्यात माहोल बनवायचं झालं काम. वातावरण निर्मिती. कीर्तन आलेला डायरेक्ट बोलाय सुरू नाही. अगोदर पंचपदी रूपावळी, कारण तुम्ही दिवसभर कुठाने करून हिथं आलेले असते, तुमची मन काय शांत होत्यात का लगेच. मग भगवंताचं भजन करून तुम्ही आधी शांत बनवायचे आणि मग विचाराचा डोस तुमच्यावर टाकायचा. का, अगोदर वातावरण निर्मिती. कोणतंही क्षेत्र घ्या, वातावरण निर्मितीला किंमत. महिला म्हणतात, तुम्हाला जर माहेरला जायचं असेल आणि मालक जर ऑर्डर देत नसेल, ऑर्डर कशी काढायची मी सांगतो. फक्त वातावरण निर्मिती लक्षात घ्या. आणि माहेरला जायचं असेल म्हणजे जायचंच असतं तुम्हाला, कारण माहेरवर काही कमी प्रेम असतं का. आणि भावावर तर इतकं प्रेम असतं की नावच काढू नका. संसार बघा महिला म्हणजे किती चिकाटीने करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मुहूर्त काढतात, नवरच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्ला गोळा करतात. माहेरला जाताना साडी घेताना का गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. घेईन ना, त्याला बिड्या वड्या मिळाला ना, तुम्हाला साड्या घे मोकळा करी. हा, रांगत जाताना सांगत आता खायचं एकाच आणि घ्यायचं एकाच. वरून मालकाला साड्या भावाने घेते ते म्हणतो, छान यार तुझाच माल आहे. कपडे धुतानी नोट कुठे गायब होते तर हे जरा बघत जा. असल्या तर बहिणीत या, बहिणी नुसत्या बहिणी राहिल्या ना, त्या लाडक्या बहिणी झाल्यात इथं. हा, 9-9 हजार घेऊन कीर्तनाला आले तर काय सोप्यात का ह्या. एकच हप्ता लेट झाला तर परत मरायला लागल्या होत्या. मलाच काय काय फोन करायचा, माऊली पुढचा हप्ता कधी. आता म्हणलं मी मंत्रिमंडळात आहे का, त्यांचा तर विस्तार होऊन दे ना. म्हणजे त्यांचे बी इतके आले ते त्यांनाच कळलं नाही कुणाला बसवा आणि कुणाला रुसवा. हप्ता हप्ता करून सप्ताह सुद्धा ध्यानात नव्हता ह्यांच्या, नुसते हप्ता हप्ता करीत होत्या. आला वाटते आता जरा शांत झाल्या सगळ्यात. लाडकी बहीण लाडका दाजी मेला कागद वागू वागू. जाशी तू ये घरी जा, त्याला वाटत तेवढंच प्यायला पिलं होत्या ना आपल्याला. अरे 1.5 तुला कुठं महिन्याला पुरत असतात. तुझं वनडेचं टार्गेट आहे 1.5चं. चांगलं याच नाही, फक्त शेवटपर्यंत ठेवा. जशी होती तशीच ठेवा. आता म्हणले गाड्यावाले काढा, जमिनीवाले काढा, हे काढा ते काढा. आता बहिणीने भरभरून दिले, आता बहिणीला बी येडेवणी करू नका. बहिणीला बी आता भरभरून द्या. विडल आणि बहीण ही लाडकीच असते. आणि बहीण किती लाडकी असते ज्ञानोबा न विसरा. राग आल्या ताटीचा दरवाजा बंद केला तर मुक्ताबाई पुढे आली. मुक्ताबाईने काय विनंती केली, मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हे बहीण भावाचं प्रेम तुमच्या वारकरी संप्रदायाने जगाला शिकवलंय. मायबाप माहेरच्या माणसं प्रेम असतं.
आणि मालक जर परवानगी देत नसेल तर परवानगी कशी काढायची सांगतोय का? वातावरण निर्मिती जशी तुकोबांनी पहिल्या चरणात केली तशी. मालक कामावरून घरी यायच्या टायमिंगला तुम्ही मस्तपैकी सात्विक शृंगार करायचा आणि हातात तांब्याभर पाणी घ्यायचं आणि दरवाज्यात मालक एंट्री करणार तिथंच गाठायचं आणि म्हणायचं मालक घ्या. दारात पाणी दिल्यावर ते 50% लॉकच झाला पाहिजे. हाताने घ्या म्हणणारे आज डायरेक्ट पाणी कसं काय दिलं? घरात आले की म्हणायचं हातपाय धुवायला गरम पाणी केले, हातपाय धुवून घ्या. हातपाय धुवून ती खुर्चीत बसले की चहा, आणि तुम्ही बशी तोंडाला तुम्ही त्याच्या जवळ जायचं आणि म्हणायचं हैव पैव. ते म्हणतो काय काय नाही, भावाचा फोन आलता. काय म्हणला? रगीलच असतं, जरा ताटच बोलतोय. काय म्हणला? काय ना भाऊबीज आहे म्हणला, 2 दिवस येऊन जास्त गेले येणार आहे, तेवढं आपलं आनंदाचं वातावरण. भाऊबीज किती दिवस? काय ना 2 दिवस. 15 दिवस आनंदानं जा. परवानगी किती दिवसाची मागितली? 2. मिळाली किती? 15. का? चहा पाणी गोड बोलणं लोकच झालं. तसं पहिल्या चरणात फक्त वातावरण निर्मिती. एक मागणे तुझ्याकडं मागणे देऊ शकतोस का? देव बे वैतागले महाराज, कवरतीच मागणे ते एकन तुझं प्रत्य आहे, देशील तरी पाहे, पण देण्यासाठी तर उभा आहे ना. तुम्ही मागणी तर करा. पहिल्या चरणात फक्त वातावरण निर्मिती, दुसऱ्या चरणामध्ये मुद्द्याला हात घातला. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबांनी जी इच्छा आहे ती इच्छा प्रगट करून, या संताशी निर्वी हेच मज दे, अनेक तुझे काही न मागे तुझ, अनेक दुसरी देवा तुझ्याकडे मागणी नाही, हेच द्या. काय? या संताशी निरवी. मागणी संपली. निरवी. निरवी काय प्रकार आहे बा? आपल्याला जिरवी माहिती बो, हे जी त्याची जिरवा जिरवी आडवा आडवी. पण निरवी म्हणजे, निरवी या शब्दाचा अर्थ आहे मला संतांच्या पदरामध्ये घाल, मला संतांना दान देऊन टाक, संतांनी माझा सांभाळ करावा, त्यांनी माझ्या कृपेची छाया धरावी आणि संतांनी म्हणावं की हा माझा आहे. या शब्दाचा अर्थ या संताशी निरवी. काय होतंय संतांनी निरवल्यावर? संतांनी निरवल्यावर हॅलो तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी. संतांनी काय एकदा निरवलं? देव नाही, देवाचं कुटुंब जरी आलं मग मज हरी, हरीची काय टाप आहे तुम्हाला लांब ढकलायची? तुका म्हणे तुम्ही निरविल्यावर. संतांनी भक्त निरवावं, संतांनी सांभाळ करावा, आयुष्यामध्ये परिवर्तन. काय होतंय संतांनी निरवल्यावर? ऐका. पैठण निवासी नाथ महाराज, त्यांच्या घरी रोज पोळ्या व्हायच्या, रोज. आपल्याकडे सणाला सुद्धा होत नाहीत आता. सण येतात आणि सण निघून जातात. सण गेल्यावर काय म्हणतात? परवा परवा म्हणजे मग करायच्या का पोळ्या होत्या? आळशीच माणसं लय झाली. जुन्या माऊलीने तरी धर्म ठिकाणा, नवीन पिढीचं तर फरा वगैरे स्वयंपाकाच येत नाही तर कवा पोळ्या बनवायच्या त्या. आणि गिरजा मातेत अशा पोळ्या बनवते तर पोळी गुळवणीत टाकली तर पोळी जाग्या विकरायची. ओरिजिनल पोळी त्याला म्हणायचं गुळवणीत टाकले की तिने समर्पण केलं पाहिजे, त्याला पोळी म्हणायचं. आता काय काय ठिकाणच्या पोळ्या, आमचा एक मित्र एका गावात जेव्हा गेला त्याचा अंगठा मुरगाळ होऊन पोळी तुटली ना. काय लबरची का काय, लयच जड असतात म्हणे. काय काय स्वयंपाकाला नाहीच मेळ लागत त्यांना. एकाच कुकरमध्ये भाताचे 3 प्रकार करतात. खाली जळके वाडी, मध्ये करपे वाडी, वर कोरडे वाडी. कोणचा भात खावा? काय काय माता मावल्या पाण्याला फोडणी देतात, पण अशी आमटी माणूस चुरून हाणते. काय काय जॅम झाल्या मसाला टाकू टाकू, रंगच नाही त्या जेवणाला. का? अन्नपूर्णा मातेची कृपा ही फार महत्वाचा विषय माझा. आणि नवीन मुलींचं तर काय झालंय, शिक्षणासाठी बाहेर आयचा लाड मारण्याचा. लग्न झाल्यावर काय नसते तिकडे सासू जगदंबेचा अवतार, जाळण दुरसंगच. एका पुरीचं झालं लग्न, सासूबाई म्हणले सुनबाई करा पोळ्या. हे म्हणजे चपात्याच येत नाही, पोळ्या कशा करायच्या? आणि युट्यूबला गुरु मानलं, युट्यूबला टाकलं पोळ्या कशा करायच्या, सगळी लिस्ट आली. निम्मा स्वयंपाक तयार करायचा झाला आणि आमटी करायच्या टायमिंगला मोबाईल स्विच ऑफ झाला. तिला मिळच लागा ना मिरच्या किती टाकायच्या, पण म्हणले आमटी झणझणीत झाली पाहिजे, कमीत कमी माणसाकडे 10 तरी मिरच्या पाहिजे. अरे मारे ती का काय माणसं, 5 माणसाला 50 मिरच्या वाटल्या. नुसते मिरच्याचीच आमटी. म्हातारे किचन खोलीत आले, भाजीचा कलर बघितला, म्हातारीने कलरवरनच क्वालिटी वळली. म्हातारी म्हणली मला भूकच नाही, मला जेवायचं म्हणजे. तुमचं तुम्ही बघून घ्या. पण नवरा नुसता उड्याच नाहीचा, बायकोनं भाजी केली, बायकोनं भाजी केली. म्हातारी म्हणे मिरची नको खावलंय, तिखट आहे. किंवा मला माझ्या बायकोचं तुला कधी कौतुकच वाटत नाही, मी खाणार. आई म्हणजे मग तू जाणार.
पहिलाच घास खाला, कानातनच दूर निघाला, डोळ्यातून गळा 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 गळा. पण त्याची बायको जवळ आली, म्हणजे होय व भाजीत काय कमी जास्त तर नाही नाही. मला नाही नाही, भाजी जगातच एक नंबर. डोळ्यात कसं काय पाणी आलं ते मला आनंद असतो, आनंद असतो. देऊ का अजून थोडी भाजी? नको म्हणला, हेवचा आनंद बळच पचवलाय मरण आता. हे झाय बघन काय तारा. आणि ज्या पुरीना स्वयंपाक येत नाही त्यांना एक वाक्य सांगतो, सासूलाच आहे म्हणायचं. आजपासून सगळ्या सुनांना सांगतो, घरी गेल्या गेल्या म्हाताऱ्याला आतेबाई फितेबाई तसला अजिबात म्हणायचं नाही, डायरेक्ट आई म्हणायचं. घरी गेल्या गेल्या आई आई धरू का तुमचं पायी. म्हातारी म्हणेन माऊलीचं ध्यानात ठेवलं का काय? आई तुम्ही माझी आत्याबाई नाही, तू माझी आयात आई. मग म्हातारी म्हणते, बाई दुसऱ्याचं लेकरू मला आई म्हणते, मग तू कशाला स्वयंपाक करते? मी आहे ना, मीलीच म्हातारी चपाट्याला. सुनबाई टीही पुढं, म्हातारे चुली पुढं. तिकडं मालिक लागली, तुझ्या हात जीव रंगला. रजाम झाली म्हातारी दुर्राणी, आणि जीव तरी कुठे रंगला. ही जगलं येडे फक्त गोड बोला. हा, आणि त्याच्यामुळं स्वयंपाक चांगला करणं ह्याला सुद्धा अन्नपूर्णा मातेची कृपा लागते. गिरजा माता नाथ महाराजांच्या धर्मपत्नी अशा पोळ्या कुळवणी टाकली तर समर्थ. आणि त्या पोळ्या खाण्यासाठी गावबा नावाचा एका सामान्य घरचा बालक त्यांच्या घरी येऊन राहिला होता. या संताशी निरवी, हे जेव्हा सांगतोय बरं का, संतांनी निरवल्यावर आयुष्यात काय परिवर्तन होते. पोळ्या खाण्यासाठी आलता. हळूहळू परमार्थाची गोडी लागली त्याला. नाथ महाराजांचा जो मुलगा होता ना हरिपंडित, 4 वेळेस 6 शास्त्र 18 पूर्ण त्याच्या उलटी पाठ होती. त्याच्यामुळं जे हरीस ते कुणाला घालीत नव्हता. आणि एक वाक्य सांगतो, तुमच्याकडे ज्ञान किती ह्याला किंमत नाही, तुम्ही नम्र किती आहेत याला किंमत आहे. वाकायला शिका, वाकायला शिका. लोक म्हणतात शिकला तेव टिकला. हा, जे वाकला तेवच टिकला. जे हरे जे हरे. नम्रता फार महत्वाचं. मुंगी होऊन साखर घ्यायची. मुंगी दिसायला नाही पण झटका वाईट आहे. 2-4 मुंग्या एकत्र बसल्या आणि एक मुंगी म्हणली मला दिल्लीला जायचंय. दुसऱ्या मुंगीने खनकून कानाखाली टाकली. ग बस म्हणली. आथरून बघून पाय पसर, आपलं बजेट किती, आपण बोलतो किती. उचलली जीभ लावली टळ्याला. झपकू काय म्हणले. मागची मुलं शांत बस म्हण, कोण असेल त्याच्याकडे सांग त्यांना म्हणा. बस 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 माग सारखे असेल सांग. आणि मुंगी म्हणली मला दिल्लीला जायचंय. दुसऱ्या मुंगीनं कानाखाली टाकली, म्हणले आथरून बघून पाय पसर, आपलं बजेट किती, आपण बोलतो किती. उचलली जीभ लावली त्याला. जाईन का मुंगी दिल्लीला? नाही. पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली, एखादा माणूस दिल्लीला चालला आणि गुपचिप त्याच्या खिशात जाऊन बसले, तर नॉनस्टॉप त्यांनी दिल्ली गाठली. तिकीट नाही, बुकिंग नाही, चेकिंग नाही, पासपोर्ट नाही. तिथे गेल्या त्या मुंगीने हितल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला. गे म्हणले पुरावा आले का नाही दिल्लीत. गावातली मुंगी म्हणली होय ग, तो दिल्लीला कसं काय गेली ग? मग दिल्लीतली मुंगी म्हणली, दिल्लीला याला 2 गोष्टी गरजेत. पहिली गोष्ट मी लहान झाले, आणि दुसरी गोष्ट हात मोठ्याचा धरला. कळते का बघा. आणखी जरा फोडून सांगतो, ज्याला परमार्थात मोठं व्हायचे त्याने विकार सोडा, म्हणजे लहान व्हा. आणि ज्ञानोबा रूपी मोठ्याचा हात धरा. मोक्ष रूपी दिल्ली तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे जाणन व्हावे लहानावणे, लहान वाकायला शिका. हरिपंडित नम्र कसलाच नव्हता, आणि गावबा नम्र. कोण लिहिला रामायण? असं हरिपंडित नाथ महाराजांना सारखा टोचून बोलायचा. नाथ महाराज म्हणले तू काळजी करू नको, राहिलेला रामायण माझा गावबा लिहिल. म्हणले गावबा तर बोहळा आहे. म्हणले असू दे बोहळा. बोहळा असो आपण गाबोळा नसावं. गाबोळा म्हणजे अर्धा पिकला ना अर्धा कच्चा. सगळ्यात भयानक. प्युअर ज्ञानी परवाडला किंवा निवळ मूर्ख तरी परवाडला. जी मधली जी असतात ना ही भयानकच असते. हा, गाबोळ ज्ञान म्हणजे हांडा डोक्यावर पूर्ण मोकळा ठेवा, अजिबात डोक्याला त्रास नाही. भरलेला पूर्ण ठेवा तरी त्रास नाही, पण अर्धा का हांडा डोक्यावर ठेवला की अर्धवट ज्ञान असं गप बसत नाही बघा. त्याच्यामुळं आणि सध्या तसल्याला लय उतडा आलाय. सप्त्या चांगल्या कामात व्हाय 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 करायला. आम्हाला बी लय भेटते तसले गाबोळे. कीर्तन करताना धोतरच का घालता, मग काय बरमड्याव करू का? एक मला जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरवता, म्हणलं मुंग्यात येऊ नाही म्हणून. आता काय सांगता याड्याला. तुकोबाराने नेला, विमान आलं तर विमान कुठं उतर? तुझ्या बापाच्या रानात. गरुडाला काय जागा लागत होती का? आणि तुकोबारा वैकुंठाला गेले, ते झाड सांगते नांदुरकीचं, जावा बिजला देहुला. 12:05 तुकोबारा वैकुंठाला जातात. पाला हलत नाही, झाड हलतय. झाड ते झाड साक्ष देते. आणि त्याच्या पुढचा सिद्धांत, आळंदीवरून ज्ञानोबाऱ्या पंढरपूरला निघाले की ज्ञानोबाऱ्यांच्या मंदिराला निर्जीव कळस हलतो. ही ज्ञानोबाऱ्यांची ताकद आहे. नाही विश्वास तर प्रस्थानला या आळंदीला. इकडं तिकडे बोंबलत फिरण्यापेक्षा जरा देव देव देश धर्म संस्कृती आचार विचार जरा करा. आणि नाहीच येणं झालं तर कीर्तन संपलं, युट्यूबला टाका माऊली प्रस्थान 16.
सगळ्या न्यूज चॅनल त्याचं चित्रकरण केलं, सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ. माऊली निघाले की कळस हलतो. कोण हलवतंय? माऊली समाजातून बाहेर निघाले, लहरी प्राप्त होतात. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. त्या लहरीच्या जोरावर कळस हलतो की ज्ञानोबारांची ताकद आहे. पण ही 2-4 पुस्तकं वाचून येडेवणी करणारी सध्याला वाढले ते आम्हाला. मला मग एकदा कीर्तनाविषयी झाला, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. जसं पेराल तसं जोगवतं. काय चुकलं माझं? ते कीर्तन संपल्या भेटलं मला महाराज, पेराल तसं उगवतच नाही. म्हणलं कसं काय? मला शेंगदाणे पेरले त्याला टरफलं कुठून येतं? भुईमुगाचे शेंग माहिती ना, आज शेंगदाणावर त्याला फोलकट. मी म्हणलं आला शेंगदाणा, हा डायरेक्ट शेंगदाणाला पाहिजे, टरफल्याचा काय संबंध आहे? मला हलवून दे ना, ते उत्तर द्या. म्हणलं उत्तर देतो पण फुकट नाही. मग चहा प्यायला घरी न्या. त्याने चहा प्यायला घरी नेलं आणि मी म्हणलं मला फक्त चहा आणा. तो मला आणतो. त्यानं कपात चहा आणला. मला धरा. मला हा मला फक्त चहा. ते मला चहाचा बिस्किट नाही. मला बिस्किटाचा चाळ कर, कप बी नको, नुसता चहा. मला कपाशिवाय चहा कसा येईल? म्हणलं मग टरफल्याच्या शेंगदाणा कसा येईल? तुमच्या कुठं नादी लागा. मग तुला आधी कळत नव्हतं का? मॉनिटर लावायचे. आम्ही रोज 2 गाव फिरतो म्हणजे तू आम्हाला मूर्ख समजलास का काय? ही अनंत वाचाळ बरळ ती बरळ. कया कायचा गोपळ पावळे रे असलेले झाले ते चांगल्याला नाव ठेवणारे. स्वतः माळ घालायला घातली त्याची टिकून देणे. एखादा गेला वारेला आला म्हणलं की त्याला टोचून. आता काय गंधन दुकान हरिपाटण गाथान ज्ञानेश्वर आळंदीन देहून पंढरीन सासवडन सोपन काकाच्या दिंडीत. आता काय विमानाची न्यायला तेव्हा तू नसती घाती तर बरं झालं असतं बा. पहिलं मला बोलत तरी कोण नव्हतं, कारण मी पियत होतो. पियलं की हानीत होतो. आता पियता यायना आणि बोलता यायना. विहिरीत पाहायला जाताना उलटी बुडी घेताना माळ पाण्यात सोडताना वर आल्या मग पावताना गेले ना, तो काढली. उलट्या बुड्या कोणी घ्यायला सांगितलं? हे असं समाज आहे. लोक कोणालाच नीट बोलत नाही. परमार्थ आपण आपल्या आनंदात करायचा. गाव भोळा असू दे भोळा, देव हा भोळ्यालाच भेटत असतो. कस काय? ही माऊली पठाडे पेटर नाही. बसणारी म्हणताना का धावत ते एकमेकाच्या. आम्हाला काय येड लागल्यात का? आमची डोकी चक्रम झाल्यात? धावणं नाही, ह्याला लय घासावी लागती. गायन वादन इतकं सोपं नाही. जिंदगी येईल काय कांचा सहा लागा नाही. चालतं त्यांच्या सपना सुद्धा येत नाही. गुरुजी सुद्धा बऱ्याच शिष्यांना कटाळले ते. हो, गुरुजी सुद्धा म्हणले काय काय विद्यार्थी, हो तुझ्या नादाने माझं इसरलं बाळा, तू नाही रे शिकला. आणि अजून तू 1-2 महिने माझ्याकडे क्लासला येशील तर मी येडा होईन, पण तू शिकणार नाही. तू पहिलं घर गाठ. तुला पकवास दिला तर शाईच पाडली, पीटी दिला तर भाताच फोडला, टाळ दिला तर टाळात बोट घेऊन घेतली, येण्याच्या तारात वाढल्या. तू एकाच कामाचा वदनी कवळ घेता. तेरे बस की बात नाही ओ निकलो चलो. बऱ्याच गुरुजीने शिष्य हाकलून दिले. गायन वादन हे रक्तात असावं लागतं, ते कोणाचंही काम नाही. आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे बी वजनदाराचे टावकारांचे काय चाललं रे ह्यांचं नेमकं? काहीच चाललं नाही. देव कुणाला भेटतो हे चालू आहे. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी. देव भोळ्याला भेटतो. ले चॅप्टर माणसाचं बी परमार्थात काम नाही. चॅप्टर माणसं तर्कवान असतात. तुम्ही तिकडे पुस्तकाला या, संशोधना काढा, इकडे येण्यावाडी करू नका. तुमचा बुद्धीचा विषय, परमार्थ हा हृदयाचा विषय. विडावलं अरे गावा भोळा असू द्या, बोलवा. त्या गावबाला जवळ बोलवला. माझ्या नाथ बाबाने आलिंगन दिलं. आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे. संतांनी आलिंगन दिलं. आलिंगने संताच्या दिव्य झाली माझी काया. मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता. त्या गावबाची काया दिव्यमय झाली. मतीमध्ये प्रकाश पडला. आणि पोळ्या खाटण्यासाठी आलेल्या गावबानं रामायणाचं उत्तरकांड लिहिलं. आजपर्यंत शास्त्रकारांना कळालं नाही नाथ महाराजांचं रामायण कुठं संपलं, गावबाचं कुठं सुरू झाले, सांगताच येत नाही. नाथ महाराजांनी इतकी ताकद त्या गावबाच्या वाणीमध्ये निर्माण झाली, कारण नाथ महाराजांनी त्यांचा सांभाळ केला. नाथ महाराजांसारख्या संतांनी गावबाला निरवलं, जवळ घेतलं, कृपेची छाया केली. आणि म्हणून तुकोबाऱ्या मागणी करता. सामान्य गावबा रामायण लिहितो, रामायण नाही. आजही पैठणला जा, नाथ महाराजांच्या मंदिरा शेजारी मंदिर कुणाचं आहे? गावबाचं मंदिर आहे. कशाची ताकद? संतांच्या संगतीची. म्हणून या संताशी निरवी याची मजा देई. आणि तुझे काही न मागे तू दुसरी इच्छा नाही, द्यायचं असेल तर. रेडा कुठे वेद बोलत असतो? काय संबंध आहे रेड्याचा आणि वेदाचा? रेडा येते हो, किती जड असतो माहिती का? रस्त्या जर उभा राहिला 3 किलोमीटर रांग लागेल, ती हलत नाही. लोखंडाची तांब्याकडून खाप कोण पाठीत घालीन, तेव्हा नुसतं असं मागं वळून बघतं जगात काय चाललंय.
आता लय जड आहे ती. सर्कस मध्ये सगळे प्राणी दिसतील पण रेडा दिसतो का? नाही. शिकवणार रेडा होईन पण रेडा शिकणार नाही. माझा तो जड आहे. तुका म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड, पण तो सुद्धा वेद बोलला का? या संताशी निरवी होता तुमची कृपा पशु बोले वेद निर्जी चाले भिंत महिमागत. त्या आळे फाट्याजवळ आळगाव आहे, रेड्याचं मंदिर आहे. रेड्याचं संतांचं आणि देवाचं कोणी दर्शन घेईन तिथे गेल्यावर रेड्याचं दर्शन घ्यावं लागतं. आणि रेडा म्हणायचं नाही तिथे गेल्यावर. रेडेश्वर महाराज. रेडा म्हणल्यावर हंत्यात गावकरी. ते म्हणते ते रेड्यामुळे आमचं जगात नाव झालं. तुम्ही रेडा म्हणता काय? रेडेश्वर महाराज. रेड्याचं दर्शन घ्यायचं. आणि म्हणून या संताशी निरवी हेच मज देई आणि का तुझे काही न मागे. तुझ द्यायचं असेल तर फक्त संत संग द्या, बाकी माझ्या अंतकरणामध्ये इच्छा नाही. 2 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. राहिलेल्या चरणाचा भावार्थ उर्वरित वेळेमध्ये पाहू. हातानं टाळी, मुखानं नाम. सर्वांनी एकदा प्रेमानं मिळून भजन करूया. फक्त अर्ध्या मिनिटासाठी हात वर करायचे. आता नाही, थांबा सांगतो. लय आनंद आहे तुम्हाला म्हणूस तर हात वर. थोडं थांबा. गावातल्या मुलांना विनंती, 2-4 जणांनी उभा राहून मोबाईल मध्ये शूटिंग करा टाळ्या वाजवताना. आणि कीर्तन संपल्यावर सगळीकडे सोशल मीडियावर पाठवा. नाही त्या बातम्या व्हायरल करता. असं धर्म कार्य, संप्रदाय, हिंदू धर्म लोकांपर्यंत पोहोचून द्या. सगळीकडे क्लिपाटान